त्याग अ सायलेंट लव्ह स्टोरी भाग 9. रात्री बरोबर 8 वाजता ती बाई निघून गेली. टिफिन घेणारे मुलं आले आणि ते आपला टिफिन घेऊन गेले. जाताना तिला ॲडव्हान्स देऊन गेले. साधिका आज खूप खुश होती. थोडेफार पैसे जास्त मिळायला लागले होते. त्यातून थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून ती अवनीशचे पैसे फेडणार होती. रात्री तिने अवीचा अभ्यास घेतला आणि जेवण करून त्याला जवळ घेऊन झोपली. तिच्या चेहऱ्यावर आज आनंदच आनंद होता. तिला आता तिच्या अवीसाठी हव्या त्या गोष्टी घेता येणार होत्या. आज तिच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. तिच्यासाठी नम्रता आणि तिचे आईवडील पण खुश होते. इथपर्यंत आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं. आता पुढे. सकाळी साधिका मोठ्या उत्साहात आपल्या कामावर आली. सकाळी जेव्हा ती अवनीशसाठी नाश्ता घेऊन गेली तेव्हा त्याच्यासोबत अजून काही लोक बसलेले होते. त्याने तिला लगेच जायला सांगितलं. त्यामुळे ती न थांबता लगेच निघून गेली होती. अवनीशला तिला बरं वाटतं का विचारायचं होतं, पण त्याच्यासमोर बसलेल्या लोकांसमोर तो विचारू शकत नव्हता. तरी तिचा चेहरा बघून ती ठीक आहे त्याला असं समजलं. अवनीश आपल्या ऑफिसला निघून गेला. त्याचा तिथे स्वतःचा पॅलेस होता, तरी तो तिच्यासाठी हॉटेलमध्ये थांबत होता. पण आता ऑफिसला जाणं गरजेचं होतं म्हणून तो ऑफिसला गेला. ज्या नेव्ही कॉलेजसाठी त्याला जमीन हवी होती ती नावावर होताच त्याने पार्टी ठेवली होती. ऑफिसमधला सगळा स्टाफ, त्याचे बिझनेस पार्टनर, अजून काही बिझनेसमन सगळे त्या पार्टीत सामील होणार होते. खूप मोठी पार्टी त्याने अरेंज केली होती. साधिका, तुला माहीत आहे, उद्या आपल्या हॉटेलच्या मॅनेजरने खूप मोठी पार्टी ठेवली आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं आहे. रात्री नम्रता लवकरच आली होती आणि आल्या आल्या तिने ही खबर साधिकाला दिली. आपल्याला इन्व्हाइट केलं नसेल, आपल्याला पार्टीत काम करण्यासाठी बोलवलं असेल. नेहमी त्यांच्या हॉटेलचे जे आधीचे ओनर होते ते जेव्हा कधी पार्टी द्यायचे तेव्हा याच हॉटेलच्या स्टाफला तिथे काम करण्यासाठी घेऊन जायचे. त्यामुळे साधिकालाही आत्ता तेच वाटलं. नाही, त्यांनी आपल्याला पार्टीत सामील होण्यासाठी बोलवलं आहे आणि स्पेशल मेलसुद्धा पाठवले आहेत. तू मोबाईल बघितला नाही का? उद्या आपण छानपैकी शॉपिंग करूया. माझ्याकडे चांगला ड्रेस नाही आहे आणि तुझ्याकडेही नसणार. त्यामुळे आपण एखादा छानसा ड्रेस घेऊया. नम्रता म्हणाली. मी आले नाही तर चालणार नाही का? काम असतं तर गेली असती, पण फक्त सामील होण्यासाठी ती जाणार नव्हती. तिला या पार्टीसारख्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. साधिका, या बोरिंग लाईफमधून कधीतरी बाहेर पड, एन्जॉय कर. अशी संधी सारखी सारखी मिळणार नाही आणि अवीचं टेन्शन घेऊ नको, त्याला आई बाबा सांभाळतील, नम्रता म्हणाली. साधिकाचं मन नाहीच होतं, पण नम्रताने तिला खूप विनवण्या केल्या तेव्हा ती कुठे राजी झाली. सकाळी हॉटेलमध्ये आली तर आज तिला अवनीशसाठी नाश्ता घेऊन जायलाच लागला नाही, कारण की तो हॉटेलमध्येच नव्हता. ती तिचं काम करून घरी आली. नम्रताने आज स्पेशल सुट्टी घेतली होती म्हणून त्या दोघी अवीला नम्रताच्या आईवडिलांकडे सोडून शॉपिंगसाठी गेल्या. त्या काही महागड्या मॉलमध्ये वगैरे गेल्या नव्हत्या, कारण की ते त्यांना परवडणारं पण नव्हतं. जे छोटे छोटे कपड्यांचे शॉप होते तिथे जाऊन त्यांनी आपल्यासाठी खरेदी केली. नम्रताने छान चुडीदार ड्रेस घेतला तर साधिकाने स्वतःसाठी एक सिंपल साडी घेतली. दोघी 1-1.5 तासात परत आल्या. साधिकाला अवनीशचा एकही मेसेज आला नव्हता, फक्त मॅनेजरचा मेल आलेला होता. रात्रीच्या टिफिनची तिने पटकन तयारी केली. तिला सोबत सविता होतीच. सविताने आजही आपला हात पटापट चालवला. साधिकाचं निम्मा टेन्शन सविताने कमी केलं होतं. मम्मा, तू कुठे जाणार आहे का? अवीने विचारलं, कारण तिने साडी नेसली होती. अवी तिचं निरीक्षण करत होता. अवी, आज तू आजी बाबांजवळ थांबणार का? मला आणि नम्रता मावशीला यायला थोडा उशीर होईल, साधिका म्हणाली. तशी त्याने लगेच मान हलवली. साधिकाने त्याच्या गालावर ओठ टेकवले. माझा स्वीट बच्चा. तिने त्याच्या दुसऱ्या गालावर पण ओठ टेकवले
तसं त्याने तिचा चेहरा पकडला आणि तिच्या गालावर पप्पी घेतली. साधिका खुदकन हसली. नम्रता आणि साधिकाने ऑटो केली आणि जिथे पार्टी होती तिथे आल्या. त्यांच्या हॉटेलचा सगळा स्टाफ आलेला होता. नम्रता, मला आत्ताही असंच वाटतं की मी परत जावं, साधिका म्हणाली. साधिका, तू घाबरत का आहेस? आपण फक्त आपल्या स्टाफसोबत बोलू. जास्त वेळ न थांबता निघून जाऊ. पण आता आत चल. नम्रता तिचा हात पकडून तिला आत घेऊन आली. खूप मोठा हॉल होता. गेस्टने यायला सुरुवात केली होती. त्या त्यांच्या स्टाफच्या जवळ गेल्या. साधिकाला तर सगळे बघतच राहिले. साडीमध्ये ती खूपच जास्त सुंदर दिसत होती. साधिका, खूप छान दिसत आहे, कल्पेश म्हणाला. तशी तिने हलकी स्माईल केली. कल्पेश तिच्याकडे बघत होता. नक्की बॉसमध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी चालू आहे असं त्याला वाटत होतं. नाहीतर काल बॉस अशा रीतीने तिला उचलून आपल्या बेडवर घेऊन गेले नसते. आणि नेहमी नाश्त्याची ऑर्डर देताना तिनेच नाश्ता घेऊन यावा अशी ऑर्डरसुद्धा त्याला दिली नसती. त्यामुळे त्याला त्यांच्यात काहीतरी चालू आहे याची पूर्ण खात्री होती. पण जॅक्सनने दिलेल्या धमकीमुळे तो आत्तापर्यंत कोणाला बोलला नव्हता. हा सगळा डायमंड हॉटेलचा स्टाफ आहे ना? तिथे जो काम करणारा स्टाफ होता त्यातला एकाने ओळखलं. नशीब चांगलं आहे त्यांचं. त्यांचा बॉस खूप चांगला आहे, दुसरा म्हणाला. साधिकाने आसपास नजर फिरवली, पण तिला अवनीश कुठेच दिसला नाही. मोठमोठे बिझनेसमन आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस पण होत्या. पण ज्याने पार्टी दिली होती त्याचाच काही पत्ता नव्हता. अवनीश सरांना शोधत आहे का? कल्पेश तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला. नाही, पण तुम्हाला असं का वाटलं? तिला त्याचा थोडा रागच आला. असंच, तो खांदे उडवत म्हणाला. साधिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नम्रतासोबत बोलायला लागली. मिस्टर कपूर, मिस्टर राजवर्धन कुठे आहे? एका मोठ्या व्यक्तीने मिस्टर कपूर यांना विचारलं. सर थोड्या वेळात येतीलच, मिस्टर कपूर म्हणाले. आता अवनीश नाही म्हणून सगळ्या पार्टीमध्ये चर्चा व्हायला लागली होती. साधिकाने आपला मोबाईल घेतला आणि मोठी हिंमत करून तिने अवनीशला मेसेज केला. कुठे आहेस तू? सगळे तुझी वाट बघत आहे. असा मेसेज करून ती परत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बोलायला लागली. इकडे अवनीश एक काम करून निघाला होता. त्याने मोबाईल बघितला तर त्याच्या मोबाईलवर मिस्टर कपूर यांचे मिस कॉल पडलेले होते आणि एक मेसेज होता. त्या मेसेजमुळे त्याच्या डोळ्यात चमक आली आणि त्याने लगेच तो मेसेज ओपन करून बघितला. कुठे आहेस तू? सगळे तुझी वाट बघत आहे. हा मेसेज त्याने 10 वेळा वाचला. जॅक्सन, गाडी पार्टीच्या दिशेने घे, अवनीश म्हणाला. इकडे अवनीश नाही याची कुजबूज चालू असतानाच मेन दरवाजातून अवनीशने एंट्री केली. त्याला बघून साधिकाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिची स्माईल अगदी साधारण होती, पण कल्पेशला वाटलं तिचा यार आला म्हणून ती खुश झाली. अवनीश आत येताच त्याच्याभोवती गर्दी झाली. बिझनेस वर्ल्डमध्ये त्याचं खूप नाव होतं. त्याच्यासोबत काम करता यावं म्हणून प्रत्येकजण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मिस्टर अवनीश राजवर्धन, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज तुम्हाला प्रत्यक्षात भेटून खूप आनंद झाला, एक जण म्हणाला. अवनीश आणि त्यांचं बोलणं चालू होतं. समोरचा व्यक्ती त्याच्यासोबत बोलत होता, पण त्याची नजर इकडे तिकडे फिरत होती. शेवटी त्याच्या नजरेला जे हवं होतं ते दिसलंच आणि त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल गडद झाली. साधिका नम्रतासोबत बोलत होती, पण तिला असं वाटत होतं कोणीतरी आपल्याकडे रोखून बघत आहे. तिने आजूबाजूला बघितलं, पण तिला तसं कोणी बघताना दिसलं नाही. अवनीशने आपल्या गेस्टसोबत मिळून थोडी ड्रिंक घेतली. राहून राहून तो साधिकाकडे बघायचा. एक वेळ अशी झाली की तिने त्याच्याकडे बघितलं आणि तो लगेच गालात हसला. साधिकाने पटकन आपली नजर फिरवून घेतली.
कारण इथे जर कोणी त्यांना असं नजरेचा खेळ खेळताना बघितलं तर वेगळाच गैरसमज करून घेतला असता. म्हणून तिने त्याच्याकडे बघितलं नाही. पण तो मात्र तिला बघण्यात बिझी झाला होता. एक व्यक्ती हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन सादिकाला स्कॅन करत होता. तिची फिगर बघून त्याने आपल्या ओठांवरून जीभ फिरवली. पण तेवढ्यात त्याच ओठावर एक जोरदार पंच पडला. माझ्या स्टाफकडे घाणेरड्या नजरेने बघण्याची तुझी हिंमत कशी झाली? अवनीशने त्याच्या पोटात जोरात लाथ मारली तसा तो व्यक्ती खाली पडला. जॅक्सन, परत याचा चेहरा इथे दिसता कामा नये. अवनीशला चांगलीच चढली होती. तरी तिच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्याकडे त्याची नजर गेली होती. तिथे सगळीकडे शांतता झाली. सादिकाने तोंडावर हात ठेवला. तिला माहीतच नव्हतं की तो व्यक्ती तिच्याकडे बघत आहे. जॅक्सन त्या व्यक्तीला ओढत घेऊन गेला. अवनीशने सगळ्यांकडे नजर फिरवली तसे सगळे परत आपल्या गप्पांमध्ये रंगले. सादिका, थोडं खाऊन घेऊ चल, नम्रता म्हणाली. सादिका आणि त्यांचा सगळा स्टाफ 2 टेबलवर बसले. सादिकाने अवनीशकडे बघितलं तर तो ड्रिंकचा ग्लास हातात घेऊन बोलण्यात बिझी होता. सरांना नक्कीच खूप चढली आहे, नम्रता हळू सादिकाला म्हणाली. सादिकाने काहीच उत्तर दिलं नाही. पण बघ ना, एवढी चढलेली असताना सुद्धा त्यांच्या स्टाफकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचं तोंड फोडलं. सर ग्रेट आहेत. नम्रताची बडबड चालू होती आणि सादिकाचं लक्ष त्याच्या हाताकडे होतं. त्याच्या हाताला जखम झालेली होती. आजचा भाग इथेच संपत आहे आणि व्हिडिओला लाईक, कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.